लोकसभेत जर म्हणायचं झालं तर 19ला आपलं 60% मतदान होतं आणि जे लोकसभेत 64% झालं होतं. म्हणजे साधारणतः 4.5%च्या आसपास वाढलं होतं. त्याचप्रमाणे मागच्या विधानसभेमध्ये 62.35 आपला मतदानाचा टक्केवारी आपल्या जिल्ह्याची एव्हरेज होती आणि यावेळेस ती 69.29 इतकी झाली. म्हणजे साधारणतः 60% टक्केवारी आपली वाढलेली आहे. याच्यामागं प्रामुख्याने 2 कारणं आहे. एक तर आपण जे मतदार यादीवर काम केलं होतं, प्युरिफिकेशन ऑफ रोल्स म्हणजे ॲडिशन्स जी राहून गेलेले लोक आहेत त्यांचं ॲडिशन आणि जे मतदार यादीमधले डेड लोकं होते, परमनंटली शिफ्टेड होते, त्यांचं डिलिशन. तर हे एक आपण काम केलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जनजागृती जी आहे, ती पण आपण गेल्या अनेक दिवसापासून करत होतो, स्वीप ॲक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये विशेषतः ज्या आपले 1342 मतदान केंद्र होते आणि ज्या 10% केंद्रांमध्ये सगळ्यात कमी मतदान झालं होतं. अशी 134 केंद्र आम्ही आयडेंटिफाय केले होते. त्या ठिकाणी स्पेशली आम्ही टार्गेट करत होतो. त्याचसोबत अनेक ॲक्टिव्हिटी आम्ही वर्ध्यामध्ये घेतल्या होत्या. तर तो एक मे बी वन ऑफ द फॅक्टर असेल. त्यात अनेक फॅक्टर असतात. परंतु हे 2 म्हणजे एक तर मतदार यादीवर खूप चांगलं काम झालं होतं, जेणेकरून पर्सेंटेज तो चांगला दिसतोय. आणि बाकी ॲक्टिव्हिटी आणि ओव्हरऑल सगळा परिणाम म्हणून एक 69 पॉइंट जवळ-जवळ म्हणजे 70% आपल्याकडे मतदान झालेलं आहे. महिलांचं प्रमाण जे आपल्या इलेक्टोरल रोलमध्ये आहे म्हणजे सेक्स रेशो जो इलेक्टोरल रोलचा आहे, तो आपल्या स्टेट एव्हरेजपेक्षाही चांगला आहे. आणि जर बघायला गेलं तर म्हणजे पुरुष आणि स्त्रिया या सारख्या प्रमाणात बाहेर पडलेल्या आहेत. त्यामुळे स्पेसिफिकली महिला जास्त प्रमाणात असं म्हणता येणार नाही. परंतु सेक्स रेशोच्या तुलनेमध्ये दरवर्षी ज्या प्रमाणात पुरुष आणि महिला मतदानाला येतात त्याच प्रमाणात आहे. परंतु एकंदरीत सगळ्यांचंच प्रमाण वाढलेलं आहे.